धुळे महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही, परंतु इच्छुक उमेदवार प्रचाराला लागलेत. आपापले प्रभाग निवडून ते कामाला लागलेत. खरं तर अजून कोणत्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळेल हे सुद्धा निश्चित नाही. कोणाकडून लढायचं आहे हेही माहीत नाही आणि कोणाविरुद्ध लढायचं आहे हे सुद्धा चित्र स्पष्ट नाही. एकूणच काय, वातावरण तापतंय पण राजकीय परिस्थिती मात्र अंधारातच आहे. बघूया धुळे शहरातल्या स्थानिक राजकारणाची समीकरणे. नमस्कार, मी अनिल चव्हाण. आपण बघत आहात झेप मराठी. एकीकडे राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुमाळा सुरू आहे. बहुतांश ठिकाणी नेत्यांनी आपापल्या घरातीलच उमेदवार दिल्याने यावर घराणेशाहीचाही आरोप होताना दिसतोय. परंतु सत्ताधारी महायुती असो की महाविकास आघाडी, या दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आरोपांकडे साफ दुर्लक्ष करायचं ठरवलेलं दिसतंय. भाजपाचे तर सध्या धोरणच आहे एन केन प्रकारे निवडणुका जिंकायच्या. मग त्यासाठी सामदाम कोणतीही नीती वापरावी लागली तरी चालेल. असो, मुद्दा धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा आहे. लोकशाहीत कोणालाही उमेदवारी करण्याचा अधिकार आहे. अर्थात लढलेच पाहिजे, लढणाऱ्यांची संख्या वाढलीच पाहिजे, कारण एकापेक्षा जास्त स्पर्धक आणि चुरस असली तरच लोकशाही देखील जिवंत ठेवता येते. धुळ्यात 74 जागांसाठी यावेळी किमान 400 पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात राहतील असं त्यांच्या तयारीवरून दिसतंय. परंतु आपल्याला लढाईचं कोणाच्या विरुद्ध किंवा कोणासोबत लढायचं आहे हे चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. आपल्या पॅनलमध्ये कोण कोण असेल याचा फक्त लढणारे उमेदवार अंदाज बांधतायत. त्यातल्या त्यात सगळ्यांना भाजपाकडून उमेदवारी हवी आहे आणि भाजपाने अद्याप कोणालाही अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. अर्थात हे खरं आहे की काही जण स्वतःहून आपली उमेदवारी फिक्स असल्याचे सांगत प्रचाराला लागलेत. त्यांनी बॅनरही छापले, पोस्टर छापले, प्रभाग क्रमांक टाकून ते प्रचाराला लागलेत. परंतु जेवढे उमेदवार या महापालिकेत निवडून येणार आहेत 74, त्याच्यापेक्षा जास्त फिक्स उमेदवार या शहरात फिरत असल्याचं चित्र आहे. सध्याची स्थानिक राजकीय परिस्थिती पाहिली तर भाजपाने दाखवण्यासाठी का होईना उमेदवारीचे काही निकष तयार केलेत. त्या प्रक्रियेनुसार त्यांनी कामाला सुरुवातही केली. पण समजलेल्या माहितीनुसार कोणत्या प्रभागातून कोणाला उमेदवारी द्यायची हे त्यांच्या अंतर्गत गोटात जवळपास निश्चित झालंय. परंतु आजच ते नावं ओपन झालीत तर बंडखोरीची शक्यता नाकारता येणारी नाही. म्हणून कदाचित भाजपा सावध पावलं टाकताना दिसतंय आणि प्रक्रियेची फॉर्मॅलिटी करताय. भाजपने अद्याप कोणतेही पत्ते ओपन केलेले नाहीत. भाजपाचे पत्ते झाकलेले आहेत म्हणून त्यांच्या मित्र पक्षांची राजकीय दिशा अद्याप ठरत नाही. भाजपा आपल्याला सोबत घेईल की नाही हे त्यांनाही माहीत नाही. समजा भाजपाने मित्र पक्षांना सोबत घ्यायचे ठरवले तर भाजपा आपल्याच जागा का कमी करून घेतील असाही प्रश्न आहे. कारण त्यांना सोबत घेतले नाही तरी ते फार मोठं बंड करतील किंवा स्वबळावर महापालिका निवडणूक लढवतील एवढी त्यांच्या मित्रपक्षांची ताकद नाही. अगदी वरून धोरण ठरले आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे ठरले तरी त्यांना केवळ मुस्लिम बहुल प्रभागापुरते सीमित ठेवले जाईल असं वाटतंय. मात्र त्याचीही शक्यता कमीच आहे. कारण आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शहराचे माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी प्रवेश केला आहे. इथे विद्यमान आमदार भाजपाचे अनुपभैया अग्रवाल आणि माजी आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्यात टोकाचे राजकीय मतभेद आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदू मुस्लिमचा मुद्दा पेटवत ठेवून निवडणूकही पेटवण्यात आली. या गोष्टीला जेमतेम आता वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे एका वर्षात ते दुश्मनी विसरून एकत्र येतील असंही वाटत नाही. दुसरीकडे विरोधी पक्षांमध्ये काय चालले हे बघायचे म्हटले तर एक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सोडला तर बाकी पक्षांमध्ये फारशा हालचाली दिसत नाही. काँग्रेसने तरी इच्छुकांचे फॉर्म भरणे सुरू केले, पण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र कमालीची शांतता आहे. सातत्याने आंदोलन करण्यात उबाटा पुढे आहे. स्थानिक आणि जनतेचे विषय घेऊन ते लढत आहेत. मात्र हे प्रश्न इतर विरोधी पक्षांना का दिसत नाहीत किंवा या सामाजिक नागरी समस्या असूनही सत्तेतले मित्रपक्ष का गप्प राहतात हा देखील प्रश्न आहे. भाजपा आज तरी स्वबळावर लढण्याच्या पूर्ण तयारीत आहे, कारण त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त उमेदवारांची संख्या आहे. त्यांचा मित्रपक्ष असलेल्या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसने देखील तयारी चालवली. त्यांच्याकडे किमान मुस्लिम प्रभागात देण्या इतके तरी उमेदवार आहेत. पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे काय? त्यांनी आघाडी केली तरी त्यांच्याकडे सर्व प्रभागात देण्या इतके उमेदवार त्यांना मिळतील का
की त्यांची भिस्त भाजपात ऐनवेळी नाराज होणाऱ्या उमेदवारांवर आहे हे आपल्याला लवकरच कळेल. तोपर्यंत आपणही वाट बघूया. एकूणच राजकीय बदललेल्या समीकरणांबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि झेप मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.